कुठल्याही पद्धतीने किंतु परंतु नाही, कुठल्या याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता. सर अगदी बरोबर. थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हटले त्याच उद्देशाने काही शेतकऱ्यांच्या देखील भूमिपुत्रांच्या जमिनी गेल्यात, त्यांच्या अनेक अडचणी आहेत. एकीकडे प्रशासन असं दाखवतंय की प्रशासन आपल्या दारी, आणि दुसरीकडे त्या शेतकऱ्यांना स्वतःचा भूमिपुत्रांना हक्क बजावताना विकास काम कोणाला सगळ्यांना हवं आहे, परंतु न्याय देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. अनेक भूमिपुत्र आहेत. आम्ही रिपोर्टिंग ग्राउंड रिपोर्टमध्ये करत असताना अनेक लोकांच्या अशा समस्या आहेत की प्रशासनाच्या गैरव्यवहारामुळे आम्हाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. म्हणजे खोटे सातबारे किंवा खोटे पंचनामे यांनी अक्षरशः शेतकरी हलाल झालाय. या सगळ्यांकडे शेतकऱ्यांना जेव्हा आम्ही विचारतो रिपोर्टिंगमध्ये की त्यावेळेस ते बोलतात आम्ही प्रतिनिधित्वाकडे जातो तेव्हा ते आमचे टाळाटाळ करतात. तर त्यांना या माध्यमातून तुम्ही आता काय सांगाल, ज्या भूमिपुत्रांच्या जागेच्या समस्या आहेत विकास कामासाठी घेतलेल्या, सिडको असतील, पनवेल महानगरपालिका असेल, हे आता कार्यरत आहेत, या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता? मला वाटतं सुनीलजी याच्यामध्ये कुठेतरी कन्फ्युजन आहे. पण मी एक या परिसराचा आमदार लोकप्रतिनिधी या नात्याने मी आपल्याला विश्वास देतो की माझ्याकडं अशा पद्धतीचा कुठलाही विषय आला तर त्या संदर्भात त्याच्यासाठी सरकार दरबारी न्याय मागणं, आवश्यक त्या उच्च अधिकाऱ्यांबरोबर बैठकांचं आयोजन करणं, यामध्ये मी कुठेही मागे राहिलेलो नाही. व्यक्तिगत समस्या कोणी माझ्याकडे घेऊन आलं त्या समस्या सोडवण्यासाठी मी पाठपुरावा केलाय. सरकार म्हणून आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार राज्यामध्ये आहे. या सरकारच्या पातळीवरती जे विषय सोडवू शकतो त्या बाबतीमध्ये भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी भारतीय जनता पार्टी सातत्यानं पुढे आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार सातत्यानं सकारात्मक आहे. सर नक्कीच नवी मुंबईचा विकास काम पाहता सिडको देखील मोठे कार्यरत आहे. नागरिक आता नवीन फेज 3च्या ठिकाणी राहायला येणार आहेत. फेज 2च्या विभागामध्ये खारघरच्या ठिकाणी इकडून लोक देखील तिकडे राहायला गेलेले आहेत. जिथे जिथे डेव्हलपमेंट होते तिकडे तिकडे पसरत चालले आहेत. लोकांची संख्या वाढते. समस्या मात्र काय लवकर सुचत नाही आहेत. विकास कामाला वेळ लागतोय. अशा अनेक प्रश्नांवर नागरिकांच्या ग्राउंड रिपोर्ट जेव्हा आम्ही खायला तेव्हा नागरिकांचं म्हणणं असं आहे की कामाचा वेग कुठेतरी अतिशय स्लो चाललेला आहे. या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहता? एक आपल्याकडे मराठीमध्ये एक हत्ती आणि 7 आंधळे अशा पद्धतीची गोष्ट खूप प्रचलित आहे की तो हत्ती मध्ये उभा केला आणि 7 आंधळे त्याच्या अवतीभोवती फिरवले आणि हत्तीला त्यांना पकडायला सांगितलं. तर जो सोंड पकडतो त्याला वाटतं ती सोंड म्हणजे तो हत्ती आहे, जो पाय पकडेल त्याला वाटतं पाय म्हणजे हत्ती आहे, आणि जो शेपूट पकडेल त्याला वाटेल शेपूट मध्ये हत्ती आहे. म्हणजे मला वाटतं की 6 महिन्यांपूर्वी आता त्या उभाटाच्या पक्षामध्ये गेलेला आहे. उमेदवारी मिळणार अशी त्यांना जेव्हा खात्री दिली गेली तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यांना मतदारसंघ पुरता माहिती नाही. एका ठिकाणी बसवलं एका वेळेला तर मतदारसंघातले तालुके नीट सांगता यायचे नाहीत. त्यांनी आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांनी आमच्या उमेदवारावरती किंवा खासदारांवरती आरोप करणं मला वाटतं हे हास्यास्पद आहे. 2014च्या आधीचा काळ जर आपण सगळ्यांनी पाहिला 2014च्या आधीची स्थिती आपण आठवूया. रोज नवीन भ्रष्टाचार होत होते या देशामध्ये, आणि या देशामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराच्यामुळे सर्वसामान्य जनतेची मान शर्मेने खाली जायची. बरोबर. आपण आमच्यासारखे राजकारणात असलेल्या व्यक्तींवरती खूप मोठा छाप होती. राजकारणी म्हणजे विश्वासघातकी, राजकारणी म्हणजे भ्रष्टाचारी, राजकारणी म्हणजे वेळ न पाळणारे, शब्द न पाळणारे, अशी प्रतिमा राजकारण्यांची झालेली होती. मोदीजींच्यामुळे राजकारणी कुठल्याही पक्षात असू दे, मला असं वाटतं की क्रेडिबिलिटी काही अंशी वाढलेली आहे. तर भाजप अबकी बार 400 पार असा नारा एकीकडे सगळ्या ठिकाणी ऐकायला मिळतोय, परंतु दुसरीकडे पाहायला गेलं तर विरोधी पक्ष असतील किंवा इतर यांच्या टीका आहेत की ईव्हीएम जोपर्यंत जात नाहीये तोपर्यंत भाजपच आहे. हा जो संभ्रम झालेला आहे यामध्ये पारदर्शकता खरं तर दिसणं फार महत्वाचं आहे. या गोष्टींकडे मतदार राजा देखील त्या दृष्टिकोनाने बघतोय की भाजप बिना ईव्हीएमचं निवडूनच येत नाही असं विरोधकांचं देखील आहे. काय सांगाल या संदर्भात? भारतीय जनता पार्टी आज 2014 सालानंतर प्रामुख्यानं देशभरामध्ये सर्वत्र जो विजय मिळवते त्याच्यामुळे हे सगळे विरोधक असे भांबवलेले आहेत की कशावर आरोप करावा, आणि मोदींवरती नाना पद्धतीचे आरोप करून पाहिले. हा ईव्हीएमचा आरोपी तशाच पद्धतीने केलाय. नक्कीच या मुद्द्यावर आणखीन एक प्रश्न विचारायचा वाटतो. तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हटल्याप्रमाणे सिडकोचे चेअरमॅन काही वर्षापूर्वी होते तुम्ही, त्यावेळेस या मेन पाहायला गेलं तर सिडकोच्या आखणीचा देखील त्यावेळेस लेखाजोखा झाला असेल. परंतु या ठिकाणी एकीकडे नागरिकांना नवीन वसाहतीमध्ये येण्यासाठी सोयीसुविधा येत आहेत,
परंतु भूमिपुत्रांच्या त्या तिकडच्या समस्या अजून देखील सॉल्व्ह झालेल्या नाहीत. अनेक भूमिपुत्र आहेत, त्यांच्या गावालगतच्या जमिनी सिडकोने वगळलेल्या असतील तरी त्या त्यांना मिळालेल्या नाहीत. अशा अनेक प्रकारचे यांनी काय दिसतंय की भूमिपुत्र एकीकडे कुठे नाराज आहे का? कारण की दिबा पाटील यांच्या नावाचं तिकडे नाव देण्यासाठी, एअरपोर्टला नाव देण्यासाठी देखील प्रयत्न झाले होते. त्यामध्ये देखील भूमिपुत्रांचं असं नाव वापरून कुठेतरी राजकारण चाललंय असं देखील लोकांच्या समोर चित्र आलेलं आहे. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता? लोकनेते दिबा पाटील साहेबांनी या रायगड जिल्ह्यासाठी विशेषत्वानं जो त्याग केला आहे तो या इथले भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त कधी विसरू शकणार नाही. त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी विसरू नये अशा पद्धतीचा त्याग त्यांनी केला आहे. अशा पद्धतीचं समर्पण त्यांचं या भूमीसाठी आहे. विमानतळाला नाव देण्याच्या संदर्भामध्ये अचानकपणानं बाळासाहेबांचं नाव द्यायचा ठराव झाला सिडको बोर्डाचा आणि इथे आंदोलन पेटलं. त्या आंदोलनामध्ये इथल्या भूमिपुत्रांनी, प्रकल्पग्रस्तांनी उत्स्फूर्तपणानं साथ दिली. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि प्रत्येक फोरमवरती आम्ही लढलो. अंगावरती केसेस आम्ही घेतल्यात आणि त्या केसेस आजही आहेत आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांना त्या केसेसला आजही तोंड द्यावं लागतं. त्याच्यामुळे निर्माण होणाऱ्या अनेक अडचणींना आम्हाला तोंड द्यावं लागतं.